हॅलो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि हा रात्रीचा व्हिडिओ आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही कोल्हापूर दर्शन केलेलं होतं महालक्ष्मीचं आणि आम्ही रात्री निघालेलो होतो. तर हे जे रोड आहे ते कोल्हापूरमधलंच आहे आणि इथे छान कोल्हापुरी चप्पल्स मिळतं. तर इकडे पूर्ण कोल्हापुरी चप्पल्सचे दुकानं आहे आणि त्याच मार्केटमधनं आम्ही पंढरपूरसाठी निघत होतो. तर मग हे शूट केलं आणि नंतर परत कोल्हापूरला येऊया म्हणजे येताना परत जेवण वगैरे आम्ही करायचं होतो. फक्त दर्शन घेतलं, त्यानंतर आम्ही खाल्लं पोटाला काहीतरी रगडापुरी, पाणीपुरी आणि अप्पे वगैरे खाल्ले आणि आम्ही तसंच निघालो, कारण की आम्हाला पंढरपूरला पोचायचं होतं. आणि वाजलेले आहेत 10 आणि आत्ता आम्ही निघालेलो आहे पंढरपूरच्या दिशेने. तर इकडे हायवेवर आहे आणि इथून पंढरपूर 134 134 किलोमीटर आहे. हे बघा, तर इथून आता पुढचा प्रवास पंढरपूरचा आणि आम्हाला जायला मला वाटतं 12 सव्वा 12 या 12:30पर्यंत आम्ही पोहोचून जाऊ. त्यानंतर मग बघूया तिथे राहायची व्यवस्था काय तर, आणि तिथे गेल्यानंतर मग विचारपूस केल्यानंतर माहिती पडेल, कारण की आम्हाला माहिती नाही आहे कुठे काय राहायचं. फक्त ते संस्थेचं असं हे आहे, तर तिथे माहिती पडलं की म्हणजे तिथे राहू शकतो आपण. तर गेल्यानंतर बघूया. आणि आता काळोख झालंय, मी पण दिसत नाही यामध्ये. सो भेटूया गेल्यानंतर. पार्किंगला जात असताना तिकडे लास्ट इथे. तर आता वाजले 12:15 आणि रूम घेतली. यामध्ये टाकते पिशवीमध्ये आणि आम्ही रूम केली आहे. तर खूप छान असं इकडलं भक्त निवास आहे आणि खूप मोठं आहे. तर आम्हाला बी विंग मिळाली. बी विंग ना, तिकडनीच गेलो होतो. बीच खूप सुंदर असं. उद्या मॉरचं काय नजारा असतं ते बघूया. आणि आता आपल्या रूममध्ये इथून इन करायचे आणि ही आपली बिल्डिंग. कुल्लू पकडून चल बाळा, याला पकडून रेलिंगला. मग कशाला काढलं? तिकडे पुढे ना 105 आहे. हा रिसेप्शन एरिया. थांब त्याला थांबू दे. हां चल. फायनली पोहोचलो. चेहरे कसे झाले? सेकंड फ्लोअरला आहे. फर्स्ट फ्लोअरला. चावी आहे ना माझ्याजवळ. इकडे आहे 201 208 205 इज अवर नंबर, रूम नंबर.
इतक्या रात्री आपण फर्स्ट टाइम हे गेलंय ना. सो रूम टूर नंतर. आणि आता फ्रेश होऊया आणि सगळं ठेवू. कुठे गेली होती तू? यात सो हे आहे रूम आणि इकडे कबर्ड दिले स्टार्टिंगला आपल्याला बॅग वगैरे ठेवायला. इकडे डस्टबिन आहे आणि इकडे आमचं कचरा. इकडे चप्पल वगैरे ठेवू शकता. त्यानंतर इकडे हे बाथरूम. इकडे बेसिन आहे. इकडे असं शॉवर हेड, आंघोळ करायला जागा आणि इंडियन टॉयलेट दिलेलं आहे. सो असं छान सगळ्या सुविधा इकडे. आणि इकडे असे छान 2 बेड दिले. तर आम्ही 2च बेडचा बुक केलेला होता रूम, त्यामुळे 2 बेड. आणि इथे आपल्याला टेलिफोन दिसतो, म्हणजे काही कॉल करायला. इकडे मॉर्टिन सुद्धा दिलेलं आहे. इकडे आरसा आणि होय. आणि इकडे कबर्ड दिलेले आहे. आम्ही कपडे सुकत घातलेले. कबर्डची जागा पण खूप स्पेशियस आहे. आणि इकडे आमचं ठेवलेलं आहे सगळं. सो अशी आहे छोटीशी रूम, भक्त निवास. आणि इकडे माझा कुल्लू आता बॅगसोबत खेळतोय. अवेलेबल आहे आणि छान आहे, मस्त आहे रूम हॉटेलपेक्षा. तर आम्ही काल रात्री 12-12:30ला पोहोचलेलो. मग जेवण केलं, दमलेलो होतो, त्यामुळे मग झोपून गेलो. आणि आत्ता वाजलेले आहे सकाळचे 8. आंघोळी झालेले आहे, सगळे रेडी आहे. आणि आता निघूया. काय काय कवर करता येईल तर बघूया. 2-3 प्लेस आहेत तर आपण कवर करूया. सो लेट्स गो नाव. सो आम्ही आत्ता रूमच्या बाहेर निघालो आहे आणि व्ह्यू बघा जरा. तर इकडे गार्डन एरिया आहे आणि डोंगू आणि कुल्लू गेला आहे पुढे. आणि छान असे झाडं लागलेलं आहे, हिरवंगार असं गार्डन आहे. आणि कुल्लूला खेळायला मस्त एन्जॉय करायला छान परिसर आहे हा. वाव. भक्त निवास खूप सुंदर आहे, खूप सुंदर. एंट्री एक्झिट सुपर्ब. कारमध्ये नको. किती सुंदर आहे रे एरिया. छोटी मुलं खेळते. कुलूला खेळायचं का? मला पण खेळायचं. हां. बाबा मला पण खेळायचं. इकडनी मग आता आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊया आणि त्यानंतर मग वृंदावन वगैरे आहे तिकडे सुद्धा जाऊया. तर आता फक्त फोटो सेशन करतो आहे कारण इथलं वातावरण खूप छान आहे आणि गार्डन एरिया आहे, त्यामुळे ग्रीनरीसुद्धा आहे. आणि हे जे निवास आहे भक्त निवास इतकं सुंदर यांनी मेंटेन केलेलं आहे आणि स्ट्रक्चर पण इतकं सुंदर आहे आणि रूम्स पण खूप छान आहे. सो इथून निघावंसंच वाटत नाही, इतकं फोटो काढूशी वाटतं आहे. आणि फोटोची काढण्याची भूक भागतच नाही. डोमू आणि कुल्लू तिकडे गेला आहे, सो ते तिकडे फिरत आहे मोबाईलवर बोलता बोलता. आणि आता कुल्लूला जरा वेळ खेळूया आणि मग तिकडे जाऊया कारण तिकडे पण भरपूर गर्दी असणार आहे, त्यामुळे मग
बी विंगच्या पुढे आलं की ए विंग होता आणि ए विंगमध्ये इथे रेट लागलेले आहे जे रूम्सचे आहे ते बघू शकता तुम्ही पॉज करून. आणि इकडे आम्ही नाश्ता करायला आलेलो होतो सकाळी. तर मग ए विंग्समध्येच रजिस्ट्रेशन ऑफिस आहे जिथे आपल्याला रूम्स दिलं जातं आणि तिथेच हॉटेल वगैरे आहे जिथे आपण नाश्ता करू शकतो. तर मग हे अश्विनी हॉटेल आहे ए विंग्समध्ये. तर मग आम्ही गार्डन एरिया एन्जॉय करून मग इकडे हॉटेलमध्ये आलो. भरपूर गर्दी होती कारण की सकाळची वेळ होती. आणि त्यानंतर मग आम्हाला मेनू बघायचा होता. तर व्हाईट बोर्डवर छान मेनू बघायला मिळतो आहे हा. तर आम्हाला जे हवं आहे ते आम्ही ऑर्डर केलं म्हणजे. आणि ऑर्डर यायला जरा उशीर लागला कारण भरपूर गर्दी होती. त्यानंतर मग इकडे कुलूला आधी भरवायचं होतं. तर कुलूच्या मनपसंत खिचडी म्हणजे साबुदाणा खिचडी इकडे ऑर्डर केलेली होती आणि डोसासुद्धा ऑर्डर केलेला होता. त्यानंतर पोहेसुद्धा ऑर्डर केलेले होते पण पोहे आम्ही नंतर घेतले कारण की आधी आम्हाला हे फिनिश करायचं होतं. आणि इकडे डोसा आणि उसळ आधी फिनिश करतो आहे. त्यानंतर मग पोहा आणि छान असा नाश्ता झाल्यानंतर आम्ही चहा पिऊया आणि इथून मग पुढे निघूया. तर पुढचाही परिसर दाखवते मी तुम्हाला. आत्ता आमचा नाश्ता झालेला आहे. नाश्त्यामध्ये आम्ही खाल्ला आहे पोहा, साबुदाणा खिचडी आणि डोसा. छान मस्त चहा पिलो आणि आता निघतोय आम्ही. तर इकडे पुढे गाडी काढतोय आणि आता आम्ही जाऊया. लेट्स गो.